हाय गाईज, वेलकम बॅक टू माय छोटू मिनी व्लॉग. तर खूप दिवसानंतर मी शूट करते आहे. ॲक्च्युली मी आणि माझे फ्रेंड्स आम्ही चाललो आहोत एका छोट्याशा ट्रिपला. 2-3 दिवसाचीच आपली ट्रिप असणार आहे आणि मी फर्स्ट टाईम ट्रॅव्हल करणार आहे वंदे भारतनी. हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स असेल वंदे भारतचा. ट्रेन तर ऑन टाईम प्लॅटफॉर्मवरती आलेली आणि जसं आम्ही ट्रेनमध्ये बसलो, खरं सांगू तर मी फ्लाईटमध्ये कधीच बसली नाही आहे, बट सिरियसली मला तसंच वाटत होतं. इतकी छान ट्रेन आहे ती. सर्वात आधी तर आम्ही ब्रेकफास्ट केलं, कारण की खूप लवकरची आमची ट्रेन होती. काहीच खाल्लं नव्हतं, म्हणून आम्ही आधी ब्रेकफास्ट केला. ट्रेनमध्ये आम्हाला न्यूजपेपर आणि वॉटर बॉटल या 2 गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या. खरं सांगू तर मी स्कूल कॉलेजमध्ये कधीच बुक्स रीड नाही केले, बट मला ट्रेनमध्ये पेपर वाचायची इच्छा झालेली. सिरियसली जोक अ पार्ट. बट नंतर आम्ही विचार केला की चला चेक करू फोटो व्हिडिओमध्ये जसं असतं तसं आहे का. बट सिरियसली इतकी जास्त क्लीन आहे ना ट्रेन. वॉशरूम असू दे, पॅसेज एरिया असू दे किंवा सिटिंग एरिया असू दे, खूपच क्लीन आहे. मी राजधानीने पण ट्रॅव्हल केलं आहे, बट राजधानीपेक्षा मला वंदे भारत जास्त आवडली. जर कम्पेअर करायला गेलं तर खूपच छान ट्रेन आहे. आणि लकीली आम्हाला विंडो सीट भेटलेली, त्यामुळे इतकं जास्त छान व्ह्यू दिसत होता ना बाहेरचा. पावसाळ्याचा सीझन चालू आहे आणि त्यानंतर पूर्ण ती हिरवीगार डोंगरं, शेती भरलेली पूर्ण पाण्याने, आणि म्हणजे खूपच छान वाटत होतं. पूर्ण आपली सह्याद्रीची रांग, पूर्ण आपलं महाराष्ट्र कसं आहे ना, हे खूप छान दिसत होतं. सो त्यानंतर रिटर्न आम्हाला भूक लागली, तर रिटर्न आम्ही ब्रेकफास्ट केला, कारण की घरून आम्हाला खूप काय मम्मी लोकांनी बांधून दिलेलं, पॅक करून दिलेलं. सो आम्ही तेच खाल्लं. त्यानंतर आम्हाला एक नदी लागलेली आणि त्याच्या साईडलाच एक मंदिर होतं आणि तो व्ह्यू इतका छान वाटत होता ना, खूपच छान वाटत होता. फायनली आम्ही पोचलो लोकेशनवरती. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.